ऐश्वरीला अरे तुझ्या पायावर नाही येणार तर चपलेवर येतो. ए इकडं होता इकडून तिकडं पळालाय. इकडं नित्या अशा बघ नित्या ए बघ ए बघ ए सोनू ए बाबल्या इकडं बघ. ये बघ काय ये बघ काय ये बघ काय ये 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 बघ बघ बघ. चला हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. तर इथे यांनी गोलमच्छी आणलेली बाबांनी सांगितलेली. तर गोलमच्छी आता थोडेसे तुकड्या काढते आणि त्याचं कालवण करायचं आहे. यांनी बघा केवढे मोठे मोठे स्टार फ्रूट आणलेत. मला नाही एवढे आवडत, गौरांशला आवडतात. हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते. तर एका साईडला खिमटी ठेवलेलं आहे, एका साईडला मुगाचं कालवण झालेलं आहे आणि हा 2 दिवसाचा ब्लॉग करणार आहे मी. आज गुरुवार आहे तर आज भाजी असणार आहे. एका साईडला आईनी कढईमध्ये उपमा बनवलेला नाश्त्याला, खूप छान झालेला मस्त. आणि माझं मुगाचं कालवण झालेलं. भाजीची तयारी चालू होती माझी, पालेभाजी. गुड मॉर्निंग. कशा सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर बघू शकता वाजलेत 11 आणि 11 वाजता सगळं काम झालेलं, म्हणजे झाडू लादी, जेवण पण झालेलं आहे. भात, मुगाचं कालवण आणि पालेभाजी बनवले. लादी पुसून झाले, गौरांचे आंघोळ झाले. त्याला आता नाश्ता देते, मी साडी नेसून घेते आणि फक्त आता नित्यांची आंघोळ राहिले बस. बाकी सगळं काम झालेलं आहे माझं आणि ते सुद्धा 11 वाजता झालेलं आहे. दोन्हीकडचा अभिषेक करून झालेला आहे. आज फटाफट काम झालेलं आहे. तर बरं वाटते जरा. आता मला लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज शिवायला घ्यायला लागेल. बघूया संध्याकाळी जर हे कुठं जात नसतील तर मग मी PMGPत जाऊन येणार. अस्तर घेऊन बघूया. पहिलं माझ्याकडे आहे का बघते, नाहीतर मग दुसरा आणायला लागेल. मग त्याचा ब्लाऊज शिवायला घ्यायला लागेल मला, कारण मग जास्त दिवस पण नाही. पटापट सगळी घाई गडबड होणार. त्याच्यामुळं मला आता ब्लाऊज शिवायच्याकडे लक्ष द्यायला लागतं, कारण पुढचे दिवस ते पत्रिका वाटा, हे करा ते करा, त्याच्यातच जाणार. मग मला टाईम नाही भेटणार. त्याच्यामुळे आत्ताच मला करायला लागेल ब्लाऊजचं काय असेल ते. PMGPतनं लेससुद्धा आणते मी थोडंसं. बघूया कसं होतं ते. तर आता मी पहिला साडी नेसून घेते. पहिला ब्लॉगला सुरुवात करूया. तर ब्लॉगला सुरुवात केली आणि दोघं पण आज एवढी मस्त झोपली ना. ती आत्ता काहीतरी 10:30 वाजता उठली. आला का? जा ना बाबू, देवबाप्पाला पाया पड जा. ए तिथं काय नाही, मी सगळं काढलंय तिथलं. जा. अशी म्हणजे हे होते ना, धूळ होते. आत्ता मी साफ केलेलं, परत धूळ झाली. कसली चावी पाहिजे? पप्पाचा कडा आहे तो. दे. काय करायचं आहे तुला कडा? जा जा लवकर, पटकन जा, जा लवकर. नाही चला तर वाजले 6ला 10 मिनटं. जरा रेडी झाले. चपात्या मग अशीच केल्या. नित्याशला भरवलं आणि त्याला झोपवलं. झोपलाय मस्तपैकी. हे गेले तर आता गौराशला आणायला आणि हे आत्ता नसणार, म्हणजे बाहेर जायचं आहे त्यांना. नाहीतर मग आज PMGPमध्ये जायचं प्लॅन होता, पण हे बोलले की उद्या जाऊ. तर आता मला भाजी बनवायची. आज गुरुवार आहे. मिक्स भाजी बनवते. पनीर आणायला सांगितलं तर पनीर घेऊन येतील, मग तेव्हा मिक्स भाजी टाकते. खिचडी भात टाकते. चपात्या तर झाल्यात. दुपारचं मुगाचं कालवण आहे आणि आता तेच भाजी टाकून घेते आणि भात. म्हणजे काम झालं की मी मोकळी. परत मशीन लावायची आहे मला. दिवा बत्ती वगैरे सगळंच बाकी. चलो. यांनी बघा केवढे मोठे मोठे स्टार फ्रूट आणलेत. मला नाही एवढे आवडत, गौरांशला आवडतात. ऐश्वरीला अरे तुझ्या पायावर नाही येणार तर चपलेवर येतो. तू लिजा गौरांश 80. तुझ्या का पाया पडायला आलाय का? दादाच्या पायावर बोलते दादा. डोकं टेक. तू टेकतेस का डोकं?
200 पावणे 300 पावणे 300 तो 700 गौरांचा 700 रुपये. चला हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तर इथे यांनी गोलमच्छी आणलेली बाबांनी सांगितलेली. तर गोलमच्छी आता थोडेसे तुकड्या काढते आणि त्याचं कालवण करायचं आहे. तर कालवण करून घेते पटापट आणि मग बाकीच्या फ्रायला. हॅलो गुड मॉर्निंग, कशा सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला मस्त सकाळ झालेली आहे. जसं बघितलं तुम्ही गोळ्याची मच्छी आणलेली आहे, गोलचंच कालवण गोल फ्राय. आणि त्या सुटलेला झोपवला, त्याला खिमटी वगैरे ठेवले, झाडू मारून घेते सगळीकडं आणि साडी नेसते, नाही तर ड्रेस घालते. तर आता मी मस्त जेवली. पत्रिकेचं तिकडं करेक्शन चालू होतं, ते काय मी शूट नाही केलं. म्हणजे पत्रिकेची नावं वगैरे आली, जास्त नावं नाही आमच्या इथं. आणि सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत इथं. माझ्या माहेरी वेगळ्या पद्धती आहेत, इथं वेगळ्या पद्धती आहेत. तर तुम्ही नक्की लग्नाचे ब्लॉग सगळे बघा आणि जसं होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघूया तेव्हा. पण आता थोडं शूट करण्याचा नक्की प्रयत्न करेल मी. आता ना जेवण वगैरे झालं माझं आणि आता झोपते बोललो जरा, कारण झोप यायला लागले. परत 3 वाजता जरा उठते आणि भाकरी वगैरे बनवते, म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही. कारण मग मला जायचं 5 वाजता मीटिंगला, शाळेमध्ये गौरांच्या मीटिंग आहे. तर मग लवकरच भाकरी बनवून घेते. मला ते टाईमपास आवडत नाही. मग यायला परत 6:15 वाजतील घरी. मग त्याच्यानंतर परत ते भाकरींचं राडा करत बसा, त्याच्यापेक्षा लवकरच मी भाकरींचं उरकते. म्हणजे आता किती वाजले माहिती का, 2:30 वाजलेत. तर जरा 15 मिनटं जरा पडते त्याच्या म्हणजे तोपर्यंत नित्यांश पण उठेल. मी थोडीशी पडते आणि मग भाकरी बनवायला सुरुवात करते. तर चला झोपते मी. चला तर वाजलेत 3:30. आता भाकरीनं खोय घेतले. बघा, इकडं होता, इकडून तिकडं पळालाय. इकडं नित्या, अशा बघ नित्या, हे बघ हे सोनू, ए बाबल्या इकडं बघ, ये बघ काय, ये बघ काय, ये बघ काय, ये बघ केवढं फास्ट आलाय कपसाठी. ये बघ काय, ये गव्हाचा बाबू गरम चाय त्याच्यात छोना. ये तर आत्ता वाजले तर रात्रीचे 10 वाजून 10 मिनटं आणि इकडं माझी बॅग भरते मी, कारण 2 दिवसासाठी घरी जायचा विचार आहे माझा. परत काय जायला भेटणार नाही, जसं मी मागच्या व्लॉगमध्ये बोलली. आणि हा अवतार माझ्या नित्यांशने केला आहे, सगळं केस ओढलीत. म्हणून बोललो चला 2 दिवस जाऊन येते, म्हणजे ताई पण आहे तिथं. तर थोडीशी आईंना हेल्प होईल. म्हणून मग मी जाऊन येते, 2 दिवस फक्त राहते आणि मग येते परत. मग लग्नाची सगळे घाई गडबड होईल, मग मला त्या पिरियडमध्ये तर जाताच येणार नाही. लग्न झाल्यावर मग आम्हाला परत पूजा, परत देव घेऊन वगैरे जायचं आहे. मग तो जवळजवळ अर्धा महिना तरी जाईल. लगेच काय घरी जाऊ शकत नाही, मग त्याच्यानंतर मग जायला लागेल. त्याच्यामुळे बोललो आता 2 दिवस जाऊन येते, बॅग भरते 2 दिवसासाठी. पण 2 मुलं असल्यामुळं त्यांची जास्त कपडे आणि असेच याचे थोडे जुने कपडे आहेत, ते मग तिकडं नेऊन ठेवते आईकडं, म्हणजे तिकडंसुद्धा घालायला भेटतील. म्हणून आता नित्यांचं खाऊ भरवायचं आहे त्याला. गौरांशला आता झोपवायला पाठवते आणि उद्या सुट्टी आहे त्याला, महिना अखेर आहे. तर ते एक बरं झालं. हे जरा हाफ डे घेऊन येतील 12पर्यंत, मग 12पर्यंत आम्ही निघू.
तशी आई आहे मला थोड्या लेटच भेटेल. किती वाजता सुटते काय माहिती, ती 4 वाजता की 4:30 वाजता. बघू तोपर्यंत कसं करायचं आहे. नाहीतर मग मामीकडं जाऊ आणि मग तशी तिकडं जाऊ, असं काहीतरी करू. बघू तिकडं गेल्यावर समजेल. अजून काय फिक्स नाही, पण 2 दिवस जायचा प्लॅन आहे माझा. किती दिवस झाले मी गेलीच नाही. जवळजवळ मला वाटते आता महिना, दीड महिना जास्त झाला असेल गेलीच नाही मी. आणि एकदा गेलेली ती कशी माहिती आहे ना, दुपारी गेली आणि मग रात्री आली, असं होतं. म्हणजे वस्तीला अशी मी राहिलीच नाही. त्याच्यामुळं मग बोललो चला जाऊ. ते मी आईंचं जेव्हापासून पायाचं झालं ना तेव्हापासून मी गेलीच नव्हती. मग बोला आता जाते. तर चला बॅग भरून घेते.